नाशिकमध्ये अवकाळी पावसानं कहर केलेला आहे। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं पीक हे मातीमोल झालेलं आहे। जिल्ह्यातल्या 8311 शेतकऱ्यांचे तब्बल 1767 हेक्टर पिकांचं नुकसान झालंय। अवकाळी पावसामुळे कांदा आणि आंबा पिकाला फटका बसलाय। पिकांच्या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल झालाय। जिल्हा प्रशासनानं तातडीनं पंचनामे करावेत या संदर्भातले आदेश सुद्धा देण्यात आले। आणि या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये सुद्धा जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस होतोय आणि संपूर्ण राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झालेला आहे। काय हवामान विभागानं आता अंदाज दिलेला आहे? श्वेता, निश्चितच गेल्या 4 ते 5 दिवसांपासून महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा कोकणासह विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे जे आहे ते नुकसान झालेलं आहे। मराठवाड्याच्या काही भागांमध्ये, नाशिक असेल किंवा इतरही महत्त्वाचे ठिकाण असेल, गारपीट सुद्धा झालेली आहे। शेती मालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालंय। मुंबईमध्ये जर आपण पाहिलं, आता सध्या आपण मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आहोत, या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात जे वातावरण आहे ते ढगाळ झालेलं आहे। आणि आज सुद्धा गेल्या 2 दिवसांपासून जसा मुंबईमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे, त्या पद्धतीत आज सुद्धा, गुरुवारी सुद्धा या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। सलग 2 दिवस मुंबईमध्ये अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे। काल जसं आपण पाहिलं होतं की काल मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली होती। दहिसरमध्ये 5:30 वाजेपर्यंत भरपूर मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झाली होती। माझ्या राज्यामध्ये 5 दिवस हा वादळी पाऊस असेल असं एक अंदाज या माध्यमातून हवामान विभागाने व्यक्त केला। विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाळी वातावरण असेल आणि विदर्भामध्ये सुद्धा सर्वदूर अनेक जिल्ह्यांमध्ये हा पाऊस अवकाळी स्वरूपाचा जो आहे तो पडेल अशा प्रकारचा एक अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला। यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा की जो अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला, त्याची जी काही व्याप्ती आहे त्यामुळे शेतीमालाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आणि या माध्यमातून सरकारकडनं आता या सगळ्या संदर्भात पंचनामे कधी केले जातात आणि अंतिमतः पंचनाम्याच्या नंतर जे पीक हातातोंडाशी आलं होतं त्यातून जे नुकसान झाले त्याची भरपाई कधीपर्यंत मिळणार आहे, यासाठी आता शेतकऱ्यांकडनं सुद्धा अपेक्षा व्यक्त केली जाते। सरकारकडनं याच्या संदर्भात दखल घेतली गेली आहे। स्थानिक प्रशासनाकडनं, जिल्हा प्रशासनाकडनं या सगळ्या संदर्भामध्ये पंचनामा असेल किंवा इतर महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले। त्यामुळे सरकारकडनं आता या सगळ्या संदर्भात नेमकी काय भूमिका घेतली जाते, काय मदत होते आणि अवकाळी पावसाचा नेमका रोख पुढच्या काही दिवसांमध्ये कसा असणार आहे हे देखील पाहणं आता महत्त्वाचं आहे। श्वेता, अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।